एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। रावेरीत सीता नवमी महोत्सव, 9 महिलांना स्वयंसिद्धा सीता सन्मान जाहीर। संघर्षातून उभ्या असलेल्या मातांचा गौरव, 25 एप्रिल रोजी भव्य सोहळा। रावेरी तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ। शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मक शरद जोशी यांच्या पुढाकारातून जीर्णोद्धार करण्यात आलेल्या रावेरी येथील प्राचीन सीता मंदिर परिसरात शनिवारी दिनांक 25 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सीता नवमी महोत्सवानिमित्त स्वयंसिद्धा सीता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा या पावन पर्वावर समाजातील संघटनांना, धैर्यांना सामोर जात स्वतःच्या कर्तृत्वावर उभ्या राहिलेल्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे। पतीच्या निधनानंतर किंवा घटस्फोटानंतरही न खचता संघर्ष करता आपल्या कुटुंबांना सक्षम बनवणाऱ्या व मुलांना लवकुशाप्रमाणे घडवणाऱ्या मातांचा यावेळी गौरव होणार आहे। 2026 सालासाठी खालील 9 महिलांची स्वयंसिद्धा सीता सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। श्रीमती गीताबाई उत्तमराव जोटिंग, सिंगलदीप, जिल्हा यवतमाळ। श्रीमती विमल बंडू शेडके, रेगाव, जिल्हा जालना। श्रीमती मंगला मोहन घडे, वर्धा। श्रीमती ज्योती यशवंतराव खाडेकर, नागपूर। श्रीमती संध्या शिरीष पानसी, पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ। श्रीमती शशिकला रवींद्र डोहे, येरणगावान, जिल्हा चंद्रपूर। श्रीमती स्वाती अनिल धामंदे, वर्धा। श्रीमती सुनीता विजय कातखेडे, धामणगाव, जिल्हा अमरावती व श्रीमती अलका गणेश शिंदे, नांदपूर, जिल्हा अमरावती। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष व माजी आमदार ॲडव्होकेट वामन चटप राहणार असून उद्घाटक म्हणून माजी आमदार सरोज काशीकर उपस्थित राहणार आहेत। विशेष उपस्थितीत एबीपी माझा चॅनलच्या कार्यकारी संचालक सविताताई कौशिक यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे। हा सोहळा शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी व हनुमान देवस्थान ट्रस्ट रावेरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात येत असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहेत। सहसंपादक कुणाल पेंधोर, करंजी सर्कल प्रतिनिधी अतुल वैद्य।